हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजली व्लॉग्स। तर फ्रेंड्स, आजचा टॉपिक आपला तुम्हाला थंबनेल बघून माहितच झालेला असणार। आता येत आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि सगळ्यांना खूप उत्सुकता असते मेकअपला घेऊन। सगळ्यांना असं वाटते आपण खूप सुंदर दिसायला पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी मेकअप करायची फार इच्छा असते, सुंदर दिसण्याची इच्छा असते आणि इम्प्रेस करण्याची इच्छा असते। तर आज मी तुमच्यासाठी खूप सिंपल सोबर पार्टी वेअर मेकअप घेऊन आलेली आहे। तर मेकअप स्टार्ट करायच्या आधी जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। चेहऱ्यावरती माझ्या ऑलरेडी मेकअप आहे, तर चला मी पहिले तर रिमूव्ह करते, नंतर व्हिडिओला मोस्टली फ्रेंड मी रात्रीच व्हिडिओ शूट करते आणि रात्रीचे व्हिडिओ इतके खास येत नाहीत, बट ठीक आहे मी ट्राय करते बिकॉज मला वीरू झोपल्यानंतरच व्हिडिओ करायचं मिळते, कारण वीरू मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करते, त्यामुळे मी रात्रीलाच व्हिडिओ शूट करते। असो जाऊ दे। तुम्हाला क्लिअरिटी दिसत आहे का? एकदम मी तुम्हाला ना प्रॉपर मेकअप करण्याची माझ्याकडून ट्राय करते। ओके, तर व्हिडिओला आपण स्टार्ट। तर आपण आता चेहऱ्यावरचा मेकअप सगळं रिमूव्ह करून घेऊ। पहिले तर ॲक्च्युली मी रील्स बनवलेले होते, त्यामुळे हे सगळा मेकअप माझ्या चेहऱ्यावरती आहे। मेकअप म्हणजे मी काही लावलेलं नव्हतं, फक्त पावडर आणि काजळ, लायनर आणि लिपस्टिक लावलेलं होतं, बट तेच आपण आता रिमूव्ह करून घेऊयात। बाकी मेकअप मी चेहऱ्यावरती काहीही केलेला नव्हता, फाउंडेशन वगैरे काहीच लावलेलं नव्हतं। बघा फ्रेंड्स, याला फक्त लिपस्टिकच आलेलं आहे बिकॉज मी काही मेकअप केलेलंच नव्हतं। ही आहे माझी नॉर्मल स्किन, हे बघा। अजून एका वाइप्सने पुसून घेऊ आपण चांगलं, म्हणजे मेकअप चांगल्या पद्धतीने होईल। मेकअपचा पहिला पॉइंट आहे सगळ्यात पहिले फ्रेंड्स, तर आपली आयब्रो। जर आपली आयब्रो केलेली असेल तर चेहरा आपोआप ग्लो करायला लागतो। तसं मी ही आयब्रो 1 महिना पहिले केलेली आहे, बट आयब्रोने एक चेहऱ्याला सुंदर नीटनेटकेपणा दिसतो असं म्हणायला हरकत नाही आपल्याला। हे बघा, तर आपला सगळा मेकअप हा रिमूव्ह झालेला आहे, बघू शकता। तर बघा फ्रेंड्स, सगळ्यात पहिले आपल्याला टोनर घ्यायचा आहे। टोनर तुम्ही कुठलंही घेऊ शकता, असं नाही की आपण ज्या ब्रँडचे प्रोडक्ट यूज करत आहे आणि सगळे प्रोडक्ट हे एकाच ब्रँडचे असेल असं काहीही नाही। आणि मेकअप करण्याशी आपल्याला इंटरेस्ट आहे ना, तर आपण छोट्यापासून म्हणजे प्रोडक्ट 100 रुपयापासून पण स्टार्ट आहे, 1 लाखापर्यंत पण आहेत। तर डिपेंड आहे आपल्यावर, आपल्याला कोणते सूट होतात आपल्या स्किन टोननुसार, आपल्या स्किन टाईपनुसार। तर मी हा घेतलेला आहे कुमकुमवादी टोनर। सगळ्यात पहिले आपण टोनर टोनर लावलाय, तर आपण आता याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेंड्स, मी प्रोफेशनल क्लास केलेले नाही आहेत। 11वी मध्ये असताना मी जस्ट एक ब्युटी पार्लरचे क्लास केलेले होते, बट ते सिंपल मेकअप आणि म्हणजे नॉर्मल मेकअपचे होते। बाकी मला खूप इंटरेस्ट आहे मेकअपमध्ये आणि मी 2-3 काय असे बरेचसे मेकअप क्रिएट करून बघते, मला आवडते आणि तो एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे। बट या मेकअपमध्ये मी प्रत्येक गोष्ट करणार नाही आहे फ्रेंड्स, जसं की कॉन्टरिंग आहे किंवा प्रायमर वगैरे ऑल या गोष्टी, मी काही गोष्टी यात स्किप करणार आहेत। म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण सगळं मेकअप करणार नाही आहोत। तर बघा, मेकअपला मी आता सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर घेतलेला आहे। मॉइश्चरायझर तुम्ही कोणतेही घेऊ शकता, मी पॉन्ड्सचं घेतलेलं आहे आणि मी हातात काढून घेते, कारण वीरू आलेली होती मध्येच उठून मम्मा दे करत होती, तर त्यामुळे मी तिला डबी देऊन दिली। मॉइश्चरायझर आपण चांगलं लावून घेऊया, कारण मॉइश्चरायझरनी एकदम स्किन मॉइश्चर होते आणि फाउंडेशनचा बेस चांगला बसतो, त्यामुळे मॉइश्चरायझर इम्पॉर्टंट आहे। कुठलंही घ्या, कोणतंही घ्या, काही हरकत नाही।
चांगलं स्प्रेड करून घेऊया, थोडासा हलकासा मसाज करून घेऊयात. मग आपण लावणार आहोत बोरोलिन किंवा वॅसलिन लिप बाम, तुम्ही काहीही लावू शकता. मी इथे बोरोलिन लावलेलं आहे. लिप ड्राय असल्यामुळे थोडंसं मॉइश्चर लिपला द्यावं लागतं, त्यानंतर लिपस्टिक छान बसतं त्यावर आणि आपल्यालाही एकदम कडक कडक वाटत नाही. तर त्यानंतर मी घेतलेलं आहे स्विस ब्युटी कवर ब्लेंडचं फाउंडेशन स्टिक. तर हे फाउंडेशन खूप छान आहे आणि खूप मस्त माझ्या स्किन टोनला तर एकदम मिक्स होतं आणि खूप छान आहे. 03 नंबरचं आहे. फुल कव्हरेज देतं, फुल स्मूथ फिनिश देतं आणि बेस खूप छान बसतं. मेन म्हणजे मला खूप जास्त आवडतं हे फाउंडेशन. तर आपण प्रॉपर चेहऱ्यावरती लावून घेऊ आणि ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊयात. हे बघा, बेस आपला तयार आहे. मग त्यानंतर मी घेतलेलं आहे सेटिंग पावडर इनसाइडचं आहे. तर हे एकदम फ्लॉलेस फिनिश सेटिंग पावडर आहे आणि याचा काय LNY15 लाईट कॉम्प्लेक्शन विथ येलो अंडरटोनवर हा परफेक्ट मॅच होतो आणि माझ्या स्किन टोनसाठी एकदम बेस्ट आहे. तर त्यामुळे मी यूज करते. असं नाही मी प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करते फ्रेंड्स. हे संपले की दुसरे ट्राय करते, हे संपले की दुसरे ट्राय करते. तर प्रॉपर आपल्याला ब्लेंडिंग करायची आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे इनसाइडचं मेकअप फिक्सर. तर मेकअप फिक्सर स्प्रे हा माझा खूप फेवरेट आहे. आणि काय असतं ना फ्रेंड्स, आपण जेव्हा फाउंडेशनचा बेस तयार करतो ना, तर त्या टाईमला जर आपण मेकअप फिक्सर यूज केलं पावडर नंतर, म्हणजे स्पेशली मी तर करते, कारण माझा बेस हा खूप छान तयार होतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि एक्सपिरियन्स तुमचं सांगा, तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये. तर आपण हे ट्राय करून घेऊयात. बेस आपला परफेक्ट एकदम स्किनला चिपकून बसलेला आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे इनसाइडचं मेकअप लिप चिक टिंट आहे ॲक्च्युली, आणि हे आहे 05 स्ट्रॉबेरी समर. तर हे इतकं सुंदर आहे ना फ्रेंड्स, खरं सांगते. आणि ऑल इन वन आहे. लिपला यूज करा किंवा ब्लश म्हणून तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही आय शॅडो म्हणून सुद्धा यूज करू शकता. तर ऑल इन वन आहे आणि हे कुठंही कॅरी करायला इतकं इझी जातं ना, त्यामुळे मी छोटे छोटे प्रोडक्ट्स घेतले. याआधी काय झालं ना फ्रेंड्स, मी खूप महागाचे प्रोडक्ट घेतले आणि खूप मोठे मोठे घेतले, तर आपण इतके यूज करत नाही, तर ते माझे एक्सपायर होऊन गेले. तर त्यानंतर मी काय करते, एकदम छोटे छोटे क्यूट दिसायला पण सुंदर दिसते, जागा पण जास्त घेत नाही आणि इझिली कॅरी करू शकतो आपण कुठे, आणि ते यूज करून खतम पण होतात लवकर. तर त्यामुळे मी जास्त प्रेफर करेल की तुम्ही पण असे छोटे छोटे प्रोडक्ट घ्या. तर मी याला ब्लश म्हणून यूज करत आहे ॲक्च्युली. बघा किती छान देते ना, लुक किती छान देते. त्यानंतर मी घेतलेलं आहे इनसाइडचं क्यूट हायलायटर, जे आहे 01 नंबरचं. हे हायलायटर ना माझं सगळ्यात फेवरेट आहे. आणि हायलायटर म्हणजे मेकअपचा सगळ्यात मेन पॉईंट, जे की आपला चेहरा, आपले फीचर्स हायलाईट करतं. तर नोजला पण थोडंसं लावून घेऊ, चिकला लावून घेऊ, ब्युटी बोन्सला वगैरे लावून घेऊ, आणि खूप छान आहे हे हायलायटर पण. तर हे सगळे प्रोडक्ट्स ना मी नायकावरून घेतलेले आहेत आणि
नायकावरती भरपूर ऑफर येत असतात आणि खूप छान नायकाचे प्रोडक्ट असतात सगळे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला याची लिंक वगैरे पाहिजे असेल सगळ्या प्रोडक्टची तर मी नक्की शेअर करेल. मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी अजून कोणत्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ. त्यानंतर आपण आपले आयब्रो फिल करून घेऊया थोडंसं ब्लॅकने, कारण सगळ्या मेकअपमध्ये आयब्रो पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सुंदर रेखीव थोडंसं आपण त्याला शेप देऊयात. त्यानंतर मग मी लिप टिंट घेतलं. ॲक्च्युली झालं काय ना फ्रेंड्स, मी एक क्यूटचं छोटंसं पॅलेट घेतलेलं होतं आय शॅडोचं, जे की विरूने पूर्ण तोडलं, खाली फेकून दिलं तिला राग आल्यानंतर. तर ते पूर्ण त्याचे तुकडे तुकडे झाले, तर त्यामुळे मी ते फेकून दिलं. आणि मग मी एक जुगाड केला की हे जे लिप टिंट आहे ना, तर हे थोडंसं हलकंसं बोटावर घेऊन आयवर स्प्रेड केलं आणि त्यानंतर थोडंसं हायलायटर घेऊन हायलाइट केलं. तर इतका सुंदर लुक देत होता ना, ट्रस्ट मी, तुम्ही पण करून बघा. खूप सुंदर आणि एकदम लाईटली करायचं, खूप छान दिसतं चेहऱ्याला. आणि म्हणजे बरेच लोक असे असतात ज्यांना की मेकअप येत नाही किंवा आयलायनर सुद्धा लावता येत नाही, आय शॅडोबद्दल पण काहीच माहीत नाही. तर मी एकदम इझी ट्रिकने तुम्हाला सगळं मेकअप सांगितलेलं आहे फ्रेंड्स. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की मला व्हिडिओसाठी सांगा, मी अजून व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. त्यानंतर मी स्विस ब्युटीचंच आयलायनर घेतलेलं आहे. आयलायनर मला तर फार आधीपासून लावायला येते, कारण आयलायनर मला खूप जास्त आवडतं. तर मी जवळपास 10th असतानाच आयलायनर लावायला शिकली आणि एकदम प्रॉपर आयलायनर जमतं मला लावायला. बघा, थोडेसे विंग्स पण काढलेले आहेत मी बाहेर. ॲक्च्युली ते पण छान दिसतात आणि मोठे मोठे डोळे दिसतात. तर मी व्हिडिओ पूर्ण दाखवत आहे, थोडा पण भाग स्किप करत नाही आहे, कारण भरपूर लोकांना आयलायनरसुद्धा लावता येत नाहीत, त्यांचे हात असे थरथर करतात. त्यामुळे मी एकदम इझी ट्रिकने तुम्हाला सांगत आहे. डोळे एकदम स्थिर ठेवायचे, हलवायचे नाही, तरच आयलायनर चांगलं परफेक्ट लागतं, एकसारखं लागतं. तर लायनर छान लागलेलं आहे आपलं. त्यानंतर आपण लावत आहोत आता रेनीचं काजळ. ॲक्च्युली हे रेनीचं काजळ मी फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे आणि इतकं छान काजळ आहे ना फ्रेंड्स, इतकं ब्लॅक आणि इतकं स्मज प्रूफ आहे, खूप छान वॉटरप्रूफ आहे. मला तर खूप जास्त आवडलं, तुम्ही पण घेऊन बघा. आणि हा कुठला व्हिडिओ स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे फ्रेंड्स, हे सगळे प्रोडक्ट माझ्या पैशाने घेतलेले आहेत सगळे. हे बघा, वीरू पण मध्ये मध्ये येत आहे, एक एक सामान घेऊन जात आहे तिकडे खेळायला. मग मी घेतलेला आहे थोडंसं आयलायनर आणि एकदम बारीक असा ब्रश. तर आयब्रोच्या खाली थोडीशी एक लाईन काढून घेऊयात हायलाईटची, म्हणजे चेहऱ्याचा मेकअप आय मेकअप हा एकदम छान दिसणार आणि उठून दिसणार.
त्यानंतर आहे माझा फेवरेट लिपस्टिकचा नंबर. तर इथे मी कलर 21चं लिपस्टिक घेतलेलं आहे आणि लिप मॅट लिपस्टिक आहे आणि मी ते रेड कलर यूज करते. ऑब्वियसली व्हॅलेंटाईन मेकअप आहे तर रेड कलर लागणारच आणि माझा फेवरेट आहे रेड कलर. तर आपण पहिले आउटलाईन करून घेऊयात. आणि लिपस्टिक लावणं पण फार इझी आहे फ्रेंड्स. तुम्ही 2-3 वेळा ट्राय करा, एकदम इझी आहे. बघा हा रेडमधून शेड आहे आणि खूप छान लुक येतं रेड साडीवर. हे बघा लिपस्टिकने एकदम लुक टर्न होऊन जातो आपला पूर्ण आणि चेहरा बदलूनच जातो बघा. तर एकदा लास्टमध्ये पण आपल्याला पूर्ण मेकअप सेट करण्यासाठी सेटिंग स्प्रे लावायचा आहे. एकदम छान दिसतं लुक आणि खूप छान मेकअप सेट होतो. तर हे आहे आयलॅशेस कर्लर जे की मी नायकावरून घेतलेलं होतं आणि हे मी मध्येच विसरली होते ॲक्च्युली क्लिप, तर मी इथे जॉईन करत आहे. तर आयलॅशेस खूप छान असे कर्ल होतात. त्यानंतर मी घेतलेलं आहे इनसाइडचं मस्कारा. हा मस्कारा पण खूप छान आहे फ्रेंड्स आणि माझा फेवरेट आहे. खूप मस्त आहे, एकदम आय लुक एकदम चेंज होऊन जातं सगळ्या गोष्टींनी. आणि इथे कोणतेच मी फेक लॅशेस वगैरे लावलेले नाही आहेत. ॲक्च्युली मस्कारा जेव्हा आपण लावतो ना तर तेव्हा आपल्याला लॅशेस लावायची गरज पडत नाही. खूप छान दिसतं मस्कारा लावल्याने. लॅशेस असेच मोठे दिसतात. बघू शकता फ्रेंड्स. त्यानंतर फायनल लुक आपण बिंदी लावणार आहोत आता. वाव, दिसतंय ना सुंदर. तर आता येते मी तयार होऊन, म्हणजेच साडी घालून. बघा मेकअप केल्यानंतर चेहरा किती छान दिसतो ना, आपल्यालाच आपल्या चेहऱ्यावर प्रेम होऊन जातं. तर इथे मी ना अशी हेअरस्टाईल केलेली आहे फ्रेंड्स. बघा 1 लेअर काढून 1 साइडेड जुडा टाकलेला आहे. तर तुम्ही ओपन हेअर पण ठेवू शकता, तसे पण सुंदर दिसतात आणि असं पण छान दिसतं. ॲक्च्युली मी 2 हेअरस्टाईल केलेल्या, म्हणजे मला रील पण बनवायचे होते. तर मी रील बनवायसाठी ओपन हेअर केले आणि त्या जुड्या टाईपमध्ये पण छान रील करून घेतली, व्हिडिओ करून घेतले. ॲज युअर चॉईस, जसं तुम्हाला वाटेल. हे बघा हा माझा फायनल लुक आहे साडी घालून, मस्त बांगड्या घालून. किती सुंदर दिसत आहे ना मी फ्रेंड्स. तुम्ही पण सांगा कशी दिसते मी. माझा मेकअप आजच्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ असे आवडत असेल माझे, तर मी नवीन लुक क्रिएट करून घेणार, तुम्हाला सांगते. तर आता भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.